का हा बोला सर बोला. हा, तर त्या हिरण्यकशिपू राजाच्या राज्यामध्ये जो कोणी रामनाम घेईल त्याला काय करायचे ते दंड करायचे. परंतु जेव्हा त्यांचा मुलगा भक्त प्रल्हाद हा जन्मताच देवाचं नाम घ्यायचा, राम नाम म्हणायचा, ब्रह्माचं नाम घ्यायचा आणि नारायण नारायण म्हणायला लागला, तर तेव्हा हिरण्यकशिपूने काय केलं की ते आपल्या मुलाला समजून सांगितलं, परंतु त्यांनी ऐकलं नाही. मग त्याला तुम्हाला माहिती आहे की त्याला काय केलं, कडेलोट केलं, हातीच्या पायाखाली तुडवलं, जळत्या कढई टाकलं, माहिती ना कथा? हा, ऐकलेली ना? ऐकलेली. तर मग त्याला खूप समुद्रामध्ये सोडलं, हे केलं, पण तिथं तो नारायण नारायण म्हणायचा आणि परमेश्वराने काय केलं, त्याला सुखरूप बाहेर काढलं. परंतु त्यावेळेस हिरण्यकशिपूची बहीण होती ती होलिका, तिला ब्रह्मदेवापासून वरदान मिळालं होतं की तुला अग्नीपासून काही त्रास होणार नाही. मग तेव्हा काय करतात, तिला काय करतात, असं आपल्या भाच्याला भक्त प्रल्हादाला होलिका अशी पेटवतात आणि ते आपल्या भाच्याला भक्त प्रल्हादाला मांडीवर घेते आणि आजूबाजूला गवऱ्या रचून तर ते त्याला हे करण्यासाठी, ती मारण्यासाठी होलिका तयार करतात. परंतु तिने आपल्या त्या जो वरदानाचं काय केलं असं वाईट उपयोग केलेला असतो, म्हणजे दुष्कृत्य केलेलं असं, म्हणून काय होतं ती जळून आजच्या दिवशी काय होती, राख होती. आणि भक्त प्रल्हाद नारायण नारायण नाव म्हणतो आणि त्या अग्नीमधून त्याला काय करते, अग्निदेवता सुखरूप बाहेर काढते. आणि होलिकेने काय केलेलं असं दुष्ट भावनेने आपल्या भाच्याला मारण्याचा प्रयत्न करते भावाच्या ऐकण्यानुसार, तर ती आजच्या दिवशी तिचं दहन होतं. म्हणून आपण काय करायचं, वाईट प्रथा, वाईट विकार याचं काय करायचं, आपण दहन करायचंय आणि तरच ही आपली पर्यावरणपूरक होळी साजरी होईल. या ठिकाणी वृक्षतोड न करतात आपण पर्यावरणपूरक होळी केलेली आहे. केर कचरा याचे देखील आपण दहन करायला पाहिजे, असा हे संकल्प करून आपण ही होळी जर साजरी केली तर होलिकेचं सार्थक होईल असं मी आपणास सूचित करतो आजच्या दिवशी. धन्यवाद. थँक्यू.